नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज तारीख 30 जानेवारी 2026 आणि आजचे राजमा पिकाचे बाजारभाव हे कशा पद्धतीने आहेत हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि राजमा पिकाची विक्री ही करायची का थांबायची हे देखील आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणत होते की 26 जानेवारीनंतर राजमा पिकाचे बाजारभाव हे वाढणार आहेत. परंतु आत्ताच्या परिस्थितीनुसार जर बघितलं आपण 26 जानेवारीवरून साधारणपणे आता 3 ते 4 दिवस झालेत आणि आणखी बाजारभावामध्ये आपल्याला वाढ ही पाहायला मिळत नाही. मग बाजारभाव वाढतील का नाही हे एक शेतकऱ्यांसमोर आत्ता मोठा प्रश्न आहे. सुरुवातीला आपण बघूत की राजमा पिकाचे आजचे बाजारभाव हे कशा पद्धतीने आहेत. सर्वात प्रथम जर विचार केला आपण वरूनचा, तर वरूनचे बाजारभाव साधारणपणे 6,500 रुपये ते 6,800 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर साधा वाघ्याचा जर विचार केला आपण तर 6,800 रुपये ते 7,100 रुपये. ब्राझील वाघ्या साधारणपणे 8,000 ते 8,100 रुपये या प्रमाणामध्ये दर आहेत. डायमंड कुन्नी लालची देखील बाजारभाव आता डिक्लेअर व्हायला सुरुवात झाली. साधारणपणे 10,000च्या आसपास आपल्याला प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये कुन्नी लालचा बाजारभाव हा पाहायला मिळतोय. डायमंडचे आणखी बाजारभाव डिक्लेअर झालेले नाहीत. डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला त्याची अपडेट्स हे देण्यात येईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आला की राजमा पिकाची विक्री ही आपण करायची का थांबायचं. तर शेतकरी मित्रांनो, आणखी 1-2 दिवस म्हणजे 1 तारखेच्या नंतर जर बाजारभाव अशाच पद्धतीने राहिले आणि वाढायचा जर आकार आपल्याला पाहायला नाही मिळाला तर आपण त्याची विक्री ही केली पाहिजे. कारण की जर भाव जर घसरले तर बाजारभाव वाढण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. कारण की 26 जानेवारीनंतर बाहेरच्या राज्यामधून जसं की दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात या भागामध्ये प्रामुख्याने राजमा पीक हे खाल्लं जातं किंवा त्याची जी विक्री ती खूप मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे त्या राज्यामधील व्यापारी हे राजमा खरेदी करण्यासाठी आपल्या राज्यामध्ये येत असतात. त्यावेळेस बाजारभाव हा वाढत असतो. परंतु आणखी आपल्याला बाजारभाव हा वाढलेला पाहायला मिळत नाही. त्यामुळे सांगता येत नाही की बाजारभाव हे वाढतील की नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने बाजारभाव आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपण कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहतात ते देखील सांगा. तर नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी धन्यवाद आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा.